बोरगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी। बोरगाव येथे काँग्रेस नेते अण्णासाहेब भावले यांच्या वतीनं नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा नागरी सत्काराचं आयोजन। चिकोडी मतक्षेत्रातील सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आपण खासदार झालोत। मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकून भरघोस मतांनी निवडून दिलाय, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून मतदारसंघाच्या विकास कामासाठी मी सदैव कटिबद्ध आहे। निवडणुकीत नेते मंडळी, कार्यकर्ते, महिला, युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन काम केलंय। पालकमंत्री सतीश जारकीहोळी व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचं नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितलंय। ते बोरगाव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सभागृह येथे नागरी सत्काराप्रसंगी बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते। श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब भावले यांनी नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या सत्कार प्रसंगी वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, लक्ष्मण चिंगळे, राजेंद्र पवार, सायराम मुजावर, सुमित्रा उगळे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात बोलताना अण्णासाहेब भावले म्हणाले, कुमारी प्रियांका जारकीहोळी या खासदार म्हणून निवडून आल्या या आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे। बोरगाव येथे महिलांच्या विकासासाठी अनेक समस्या आहेत, यामध्ये गरजूंना घरे, आर्थिक सहाय्य करणं, बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण करणं, यासाठी ताईंनी राज्याचे लोकोपयोगी व बेळगाव जिल्हा पालकमंत्री आमचे नेते सतीश अण्णा जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने आपण बोरगाव शहरासाठी विशेष निधी व लक्ष द्यावं असं आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांनी केलं। यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, राजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी जिनवानी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सौ सुनीता अण्णासाहेब भावले, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगले यांनी नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन नागरी सत्कार केला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून ताईंच्या आगमनाप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली। या कार्यक्रमासाठी नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, राजेंद्र पवार, सुमित्रा उगले, राजू खेचडे, अनुज हवले, सुरेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, विद्याधर अमनवर, शिवा पुजारी, रावसाहेब तेरदाले, सुनीता हावळे, संजय हवले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू खेचडे यांनी केलं। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।